अशा साध्या सोप्या चविष्ट रेसिपी बघायला आवडत असते तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। दुधातील मोकळा झुणका बनवण्यासाठी लोखंडी तव्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घेऊन पाव चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 कढीपत्त्याची पाने, पाव चमचा हिंग पावडर, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोडंसं परतून त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट घालायचे। आता यामध्ये 1 वाटी दूध व चवीपुरते मीठ, पाव चमचा साखर टाकून याला चांगली उकळी आली की यामध्ये थोडं थोडं बेसन घालून मिक्स करायचे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे याचा गोळा झाला पाहिजे। अंदाजे 4 ते 5 पळी पीठ यामध्ये घातलं आहे। आता साईडने 2 ते 3 चमचे तेल सोडून त्यावर झाकण ठेवून मंद आचेवर झुणका 2 ते 3 मिनिटे वाफवून घ्यायचा। अधूनमधून याला थोडा परतून मोकळा करायचा। तुम्ही ते बघू शकता, मस्त मोकळा झुणका झाला आहे। गॅस बंद करायचा व झुणका थंड झाल्यावर त्यावर 1 ते 2 चमचे तूप घालून मिक्स करायचे, म्हणजे तो कोरडा पडत नाही, बराच वेळ मऊसूत राहतो, चवही छान लागते। नक्की रेसिपी ट्राय करा।